तर आज करणार आहे मी डाळ खिचडी. तर यामध्ये 3 प्रकारच्या डाळ ॲड केल्या आहेत. तर ते वॉश करून घ्यायचे आहेत प्रॉपर. त्यानंतर कुकर ठेवायचा आहे गॅसवरती. त्यामध्ये जिरी, मोहरी आणि कढीपत्ता, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि टमॅटो आणि फक्त अद्रक आणि लसूणची पेस्ट थोडीशी मोठी ठेवायचं आहे. त्यानंतर ते सगळं फ्राय करून घ्यायचं आहे छान प्रकारे. आणि कढीपत्ता घालणं खूप गरजेचं आहे, यामध्ये टेस्ट खूप छान येते. त्यानंतर मीठ ॲड करायचं आहे आणि धनिया पावडर ॲड करायची आहे. त्यानंतर तांदूळ धुवून घ्यायचा आहे स्वच्छ. सगळे मसाले वगैरे घातले की त्यानंतर ते त्यामध्ये ॲड करायचं आहे तांदूळ. आणि लाल तिखट, हळद, मीठ जे तुम्हाला मसाले आवडतील ते तुम्ही घालू शकता. त्यानंतर पाणी ॲड करायचं आहे 5 मिनिट्स तसंच ठेवून. त्यानंतर पाणी ॲड केलं की कुकरचं झाकण लावून शिट्टी काढून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता राईस एवढा भारी झाला होता. त्यानंतर मला फूड कलर खूप आवडतो खिचडीमध्ये अशा, तर ते टाकून घेतला मी. आणि राईस एवढा मोकळा आणि सुटसुटीत झाला होता. अशा प्रकारे पाण्याचं कन्सिस्टन्सी आपल्याला समजली की आपण ते व्यवस्थित होऊन जातं. तर तुम्ही अशा प्रकारे नक्की ट्राय करा. राईसचं नाव आहे आय थिंक हा तांदूळ वडा कोलम आहे. तर तुम्ही ट्राय करू शकता. चलो बाय.